व्यासपीठावरती यायचं आहे। संयोजकांना विनंती आहे या सर्व लोकप्रतिनिधींना मंचावरती घेऊन यायचं आहे। बाकी ज्यांचा नामोल्लेख नाही त्यांनी स्टेजवर येऊ नका। आदरणीय ताईसाहेब या व्यासपीठाच्या अगदी समीप आहेत। काही क्षणातच आता व्यासपीठावरती ताईंचं आगमन होणार आहे। सर्वांना विनंती आहे आपण नोंद घ्यायची आहे। आपल्या लोकनेत्या ज्या आपल्याला संबोधित करणार आहेत त्या आदरणीय पंकजा ताईसाहेब या व्यासपीठाच्या अगदी जवळ आहेत। काही क्षणातच आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे। श्री क्षेत्र संस्थान संत मीराबाई संस्थानचे आदरणीय राधाताई आईसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत आहे। सर्वांना विनंती केली जाते आहे आदरणीय ताईसाहेब आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब या व्यासपीठाच्या आता अगदी जवळ आलेल्या आहेत। काही क्षणातच आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे। बाबांच्या मंदिरामध्ये बाबांचं पूजन ताईसाहेबांच्या हस्ते अगोदर होईल आणि मग ताईसाहेब व्यासपीठावरती येणार आहेत। आपल्या सर्व उपस्थितांचं पुन्हा पुन्हा आपल्या या विचारांची परंपरा घालून देणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शब्दसुमनांनी स्वागत आहे। डी झोन मध्ये बरीचशी मान्यवर मंडळी आहेत। त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे। त्यांना विनंती आहे की आपल्या आसनाची स्वतंत्र व्यवस्था समोरच्या पेंडॉलमध्ये करण्यात आलेली आहे। त्या पेंडॉलमध्येच आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे। आपल्या आसनाची व्यवस्था पेंडॉलमध्ये आहे, तिथे आपण आसनस्थ व्हा। डी झोनमध्ये थांबू नका। सर्व उपस्थितांचं स्वागत आहे। बॅरिकेड्सवरती रेलून उभे असलेल्या तरुणांना विनंती खाली बसून घ्या आणि पलीकडे उजव्या बाजूला आपण जिथे बसला आहात तिथे इंटरनेटचे वायर्स आहेत। आपल्यामुळे व्यत्यय येता कामा नये। आपल्याला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती केली जाते। आपण सहकार्य करायला आलात ना, आपल्यामुळे या मेळाव्याची शोभा वाढली पाहिजे की नाही? आपल्याला समोर बसा। आपल्याला हात जोडून सातत्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं आपण सगळे समोरच्या बाजूला बसून घ्या। सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सावरगाव घाट ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या आपल्या सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत आहे। माईक टेस्टिंग। सर्वांना विनंती केली जाते आहे आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूला येऊन बसायचं आहे। आदरणीय ताईसाहेब लोकनेत्या आदरणीय पंकजा ताईसाहेब आता काही क्षणातच आपल्या सर्वांमध्ये दाखल होत आहेत। रस्त्यावरती ताईसाहेबांच्या स्वागताला आपण थांबलेलो आहोत समजू शकतो, पण सगळ्यांना विनंती आहे त्यांना इथं येता आलं पाहिजे म्हणून रस्त्यावरची गर्दी आपण कमी करायला हवी। सर्व उपस्थितांना विनंती आहे रस्त्यावरती पलीकडच्या बाजूला जी गर्दी करून आपण उभे आहोत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे समोर येऊन बसा कृपया। आपण सर्वजण स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येनं आपण सर्वच जण इथं उपस्थित आहोत। आपल्याला विनंती केली जाते समोर येऊन आपण बसायचंय। सातत्यानं आपल्याला ही सूचना केली जाते, आपण या सूचनेचं पालन करायचं। ही अत्यंत विनयशीलतेने आपल्याला विनंती आहे। तो रस्ता मोकळा करायचा आहे। प्रशासनाच्या बांधवांना विनंती आहे, पोलीस कर्मचारी असतील तर त्यांना विनंती आपण रस्त्यावरती काही कर्मचारी जाऊन तशा सूचना तिथं कृपया द्याव्यात, कारण ताईसाहेबांचा ताफा त्या रस्त्यानं आता दाखल होतो आहे। व्यासपीठावर आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब या ठिकाणी दाखल होणार आहेत। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा स्वाभिमानाचा संघर्षाचा वारसा ज्यांच्या खांद्यावरती आपण आबादित पाहतोय त्या आपल्या नेत्या आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब काही क्षणातच आता आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी दाखल होतील। मुंडे साहेब सातत्यानं म्हणायचंय मी तुम्हाला काय दिले या सगळ्या गोष्टींपेक्षा मी तुम्हाला दिला तो स्वाभिमान, आणि ते स्वाभिमानाचं जगणं सातत्यानं तुमच्या माझ्यात रुजवण्याची भूमिका या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब घेत आहेत। आणि आज त्याच ताईसाहेब आपल्याला त्याच ताकदीनं त्याच क्षमतेनं त्याच स्वाभिमानानं संबोधित करणार आहेत। ताईसाहेबांचं हे संबोधन श्रवण करण्यासाठी ताईसाहेबांचं हे मनोगत ऐकण्यासाठी आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या तळमळीनं या कार्यक्रमात या मेळाव्यात दाखल झालेला आहेत। आपल्या सर्व उपस्थितांचं स्वागत आहे। आदरणीय ताईसाहेब मंचाकडे येत आहेत। ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे। रस्त्यावरची सगळी गर्दी कमी करून घ्या। रस्त्यावरची सगळी गर्दी